नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आपणास आत्ता वात्रटिका ऐकवली. थोड्या वेळापूर्वी मी व्हिडिओ केला रोजच्या वात्रटिकेचा, पण आज एक कविताही मी आपल्याला ऐकविणार आहे. कवितेचा विषयच असा आहे की कविता कशी असावी. कारण बऱ्याच जणाला न कळताही कविता करण्याचा खूप छंद लागलाय. अभ्यास न करता कविता अनेक जण करू लागलेत. मला असं म्हणावं वाटतं की नव्या कवीची कविता नसे सूर तालबद्ध, तिचं भुकाळली आता नाव तिचं मुक्त छंद. असं कवितेचं स्वरूप झालेलं आहे. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की कविता अशी हृदयात ठसावी अशी कविता लिहा सगळेजण. आणि मग जाहिरात करायची गरज नाही तुम्हाला, कवीची ड्रेसिंग करायची गरज नाही, कुठं संमेलनात मुद्दाम मुझे गेनो म्हणायची गरज नाही. तुम्हाला बरोबर यथोचित तुमचा सन्मान होतो. साहित्य तुमचं चांगलं पाहिजे. मी आनंदानं सांगेन की परवा आपल्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसाला मी काव्यातून शुभेच्छा दिल्या होत्या. तर त्याचा मला फोनवरून अभिनंदन केलं की मिरगेजी तुमची कविता माझ्या हृदयाला भिडली, आमच्या 2 बहिणीवर तुम्ही लिहिलेली. हाच सन्मान आहे आपला, हाच पुरस्कार आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यामुळं काव्य असं असावं की ते सर्वांनी ऐकावं, सर्वांनी वाचावं. त्याच विषयाची ही कविता मी आज आपणाला ऐकविणार आहे. अशी असावी कविता. तुमच्या प्रत्येक ओळीसाठी समोर टाळी पडली पाहिजे. तुमच्या प्रत्येक ओळीसाठी समोर टाळी पडली पाहिजे. आणि कविता अशी असावी जी काळजाला भिडली पाहिजे. उसना अवसान घेऊन कुणी मोठा पहिलवान होत नाही. उसना अवसान घेऊन कुणी मोठा पहिलवान होत नाही. आणि काव्याच्या या आखाड्यात असं खोटं खेळायची बोत नाही. बेगडी मालाची जाहिरात इथं कुलवंताला छळू लागली आणि पुरस्काराची गिफ्ट आता गल्ली बोळात मिळू लागली. कोंबडं झाकून ठेवलं परंतु सूर्याचं तेज झाकलं नाही. कोंबडं झाकून ठेवलं परंतु सूर्याचं तेज झाकलं नाही. आणि अनेक प्रयत्न करून सुद्धा कुणी गाथा बुडवू शकलं नाही. समाजातल्या वास्तवाचा पुरता अनुभव घ्यावा लागतो. समाजातल्या वास्तवाचा पुरता अनुभव घ्यावा लागतो. आणि अंतर्मनातल्या प्रतिभेसोबत आधी संवाद व्हावा लागतो. दुःखिताच्या वेदनेनं जेव्हा हृदय न्हाऊ लागतं, दुःखितांच्या वेदनेनं जेव्हा हृदय न्हाऊ लागतं आणि पाण्यासारखं काव्य तेव्हा ओसंडून वाहू लागतं. सीतेसारखं कवितेचंही जेव्हा अग्निदिव्य होतं, सीतेसारखं कवितेचं सुद्धा जेव्हा अग्निदिव्य होतं, मनात आल्या शब्दांचं मग आपोआपच काव्य होतं. कोणत्याही बडेजावाची त्याला आसक्ती असत नाही. कोणत्याही बडेजावाची त्याला आसक्ती असत नाही. आणि टला ट जोडीत बसायची पुन्हा गरज भासत नाही. अहंकाराची भावना मग त्याच्या पुढं फोल होते. अहंकाराची भावना मग त्याच्या पुढं फोल होते. आणि जनमनातून अशा काव्याला सुवर्णाचे मोल येते. किती वाढलाय सोन्याचा भाव. जनमनातून अशा काव्याला सुवर्णाचे मोल येते. मंथनातलं अमृतच फक्त सहजतेनं घेता यावं. आणि कधी कधी कळप सोडून एकट्यालाही जाता यावं. तुम्ही ठराविक लोकांची टोळी बनवताल कवींची आणि सुपाऱ्या घेताल. हे नसतं जमत. ते किती रुचणार. तुम्हीच वक्ते, तुम्हीच श्रोते, तुम्हीच ऐकणारे, तुम्हीच टाळ्या वाजविणारे, तुम्हीच तुमची बडवून घेणारे. नाही, हे कुठपर्यंत चालणार. कंटाळले लोक आणि जमना गेलेत कुणी तुमच्या ह्याला. त्याच्यामुळं थोडं बदला स्वतःला आणि थोडं समाजामध्ये या. तुम्ही तुमचंच नका. याच्यासाठीच मी ही कविता माझ्या चॅनलवर ऐकू लागलोय. मंथनातलं अमृतच फक्त सहजतेनं घेता यावं आणि कधी कधी एकट्यालाही कळप सोडून जाता यावं. विना जाहिरात आपलं प्रोडक्ट सर्वमान्य झालं पाहिजे. विना जाहिरात आपलं उत्पादन सर्वमान्य झालं पाहिजे. आणि कवितेचं हे शिवधनुष्य सहज पेलता आलं पाहिजे. कवितेचं हे शिवधनुष्य सहज पेलता आलं पाहिजे. त्यालाच कविता म्हणावं आणि त्यालाच कवी म्हणावं. धन्यवाद.
माझी ही कविता आवडली असेल तर निश्चित माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. पुन्हा एकदा असा नवा विषय घेऊन मी निश्चित आपल्याला भेटेल, कविता ऐकवील. तोपर्यंत मी रजा घेतो.